पाहूया पुन्हा एकदा स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या दोघांमध्ये नियोजित बैठक आहे। कालच खरं तर ही बैठक आणि ही भेट होणार होती, जी आज झालेली आहे। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचं स्वागत केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंचं स्वागत झालेलं आहे। अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज ठाकरे मनसे अध्यक्ष वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता ते पोहोचलेत। बैठक सुरू झालेली आहे। थेट प्रक्षेपण आपण बघतोय। राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। वर्षा या निवासस्थानी ही भेट सुरू आहे। मंगलप्रभात लोढा दृश्यांमध्ये दिसतायत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, बैठक ज्या ठिकाणी नियोजित होती त्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वागत सुद्धा त्यांचं केलेलं आहे। बैठक सुरू झालेली आहे। कोण कोण बैठकीत उपस्थित आहे, काय विषयांवर चर्चा होऊ शकते? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर राज ठाकरे त्यांच्या नियोजित वेळेनुसार 3:20 वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंना रिसीव्ह करण्यासाठी वर्षाचं जे पहिलं डोर आहे त्या डोरमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाले। राज ठाकरेंसोबत स्वागतासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री या ठिकाणी स्वतः उपस्थित होते। राज ठाकरेंना घेऊन एकनाथ शिंदे आपल्याला आता बैठक रूममध्ये गेलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला आता चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळते। राज ठाकरेंच्या मनसे या पक्षाकडून ही वैयक्तिक स्वरूपाची जरी भेट म्हटली गेली तरी यामध्ये अनेक राजकीय गोष्टींवरती चर्चा होणार, यामध्ये मात्र कुठलीही शंका नाही आहे। प्रामुख्याने आता अंधेरी मतदारसंघाची जी पोटनिवडणूक आहे, ही पोटनिवडणूक ज्या प्रकारे भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे त्या प्रकारे या ठिकाणी एकनाथ शिंदेसाठी देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे। एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते की या निवडणुकीसाठी उमेदवार हा शिंदे गटाकडून दिला जावा, मात्र एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्या चर्चेनंतर मात्र भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळाली। राज ठाकरेंनी या निवडणुकीमध्ये मनसेकडून कोणताही उमेदवारी दिलेला नाही, त्यामुळे मनसे या पक्षाची देखील यामध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका राहणार आहे। कारण की मनसे पक्षाची मुंबई या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आहे। अंधेरी या मतदारसंघामध्ये मराठी मत देखील मोठ्या प्रमाणावर आहे। अंधेरी मतदारसंघामध्ये गुजराती मतांचा आकडा जेवढा मोठा आहे तेवढाच मोठा आकडा आपल्याला मराठी मतांचा देखील आहे। त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे। आजच्या भेटीमध्ये राज ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे प्रामुख्याने अंधेरी मतदारसंघांमध्ये त्यांनी सहकार्य करावं या संदर्भात देखील ते बोलू शकतात। आज राज ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानीचा दुसरा दौरा आहे। पहिल्यांदा ते गणपतीच्या दर्शनासाठी आले होते, तर दुसऱ्यांदा आज एका वैयक्तिक कामानिमित्ताने आलेले आहेत। मात्र या वैयक्तिक कामांमध्ये राजकीय मुद्द्यांवरती चर्चा ही आपल्याला होणार असल्याचं कळतंय। आणि हा राजकीय मुद्दा म्हणजे अंधेरीची पोटनिवडणूक असणार आहे, कारण की शिवसेनेच्या फुटीनंतर होणारा मुंबईमध्ये हा पहिला सामना आहे आणि यामध्ये नेमकं कोण बाजी मारतं यामध्ये संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागणार आहे। असं म्हणता येईल का की अंधेरी पोटनिवडणूक हाच मुद्दा चर्चेसाठी आहे, मात्र वैयक्तिक कारण नुसतं सांगितलं जात आहे? तुषार, या प्रश्नाचं उत्तर घ्यायला मी तुझ्याकडे येते। मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहेत। अविनाश जी, या बैठकीमागचं, या भेटीमागचं कारण काय? असं सांगितलं जात आहे की वैयक्तिक कारण आहे, पण अंधेरी पोटनिवडणूक हा चर्चेचा विषय आहे का? नाही, नमस्कार। पहिलं म्हणजे आता ही राजसाहेबांची वैयक्तिक भेट आहे आणि गेले तर मला वाटतं सगळ्या विषयांवरती चर्चा पण होऊ शकते, परंतु ही भेट मात्र वैयक्तिक आहे। बर, मात्र काल भेट ठरली होती, आज ही भेट होते। जरी वैयक्तिक कारण सांगितलं जात असलं तरी सुद्धा अंधेरीची पोटनिवडणूक बघता तुमचा म्हणजे मनसेचा खूप मोठा मतदार राजा या सगळ्या परिसरामध्ये आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते? हे बघा, आता दोन महाराष्ट्रातले मोठे नेते भेटल्यानंतर ते सवंग संपूर्ण महाराष्ट्रावरती किंवा होत असलेल्या निवडणुकांवरती किंवा वैयक्तिक एकमेकांच्या जे काय आता कामाकरता साहेब गेले त्या सगळ्या विषयावर चर्चा होऊ शकते। बर, अविनाशजी धन्यवाद। न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत होते।
थेट उघड उघड त्यांनी स्पष्ट केलं नाही. मात्र ते असं म्हणतायत की वैयक्तिक भेटीसाठी राज ठाकरे गेलेले आहेत आणि त्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ शकते. स्पेसिफिक अंधेरी पोटनिवडणुकीविषयी प्रश्न विचारला तर ते म्हणाले की याविषयी सुद्धा चर्चा होऊ शकते. आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार, काय सांगशील? सुवर्ण, ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल तर अविनाश जे मनसेचे नेते त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की या दोन्ही वक्त्यांमध्ये, दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने राज्यातल्या महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा होऊ शकते. मात्र अंधेरीचा जो प्रश्न विचारला त्या संदर्भात देखील ते म्हणले की चर्चा होऊ शकते. आताची सध्याची जी वेळ आहे ती मनसे या पक्षामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंधेरीमध्ये मराठी मतदार देखील आहेत. त्यामुळे मनसेची भूमिका या निवडणुकीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे राज ठाकरेंना सहकार्य करण्यासंदर्भात विनंती करू शकतात. राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आजची ज्या भेटीमध्ये प्रामुख्याने अंधेरीची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसंदर्भातली चर्चा होईल. मुंबई महानगरपालिका येणाऱ्या काही दिवसांवरती ठेपलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे गट देखील ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची असताना मनसे पक्ष शिंदे गटाला किंवा इतर पक्षाला कशा प्रकारे सहकार्य करू शकतं या संदर्भातली या ठिकाणी योजना आखली जाऊ शकते. त्यामुळेच दोन्ही नेत्यांमध्ये आपल्याला चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते. सुवर्ण, येत्या काळात महापालिकेच्याही निवडणुका आहेत. याआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे असतील, या भेटीगाठी ही जवळीक वाढताना आपण बघतोय. त्यामुळे पुढच्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका एकत्रित लढायच्या का किंवा सहकार्य करायचं का, अशा प्रकारच्या भूमिकेतून चर्चा होऊ शकते का या बैठकीत? नक्की सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वी राज ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, विनोद तावडे असतील, स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्या शिवतीर्थ या निवासाने गेल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी राज ठाकरे देखील आल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका या निवडणुकीसंदर्भातली चर्चा झाल्याची देखील आपल्याला माहिती मिळाली. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरेंचा मनसे हा सर्वात निर्णायक असा पक्ष असणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका मुंबई पालिकेसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी या भेटीगाठीचं सूत्र आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते. यापूर्वी आपण जर पाहिलं तर भाजपाच्या नेत्यांकडून या भेटीगाठी सुरू होत्या. मात्र आता स्वतः शिंदे गटाकडून स्वतः मुख्यमंत्री राज ठाकरेंची भेट घेतात. राज ठाकरेंचा वर्षा निवासस्थानी हा दुसरा आपल्याला भेटीचा दौरा पाहायला मिळतोय. यापूर्वी ते गणपतीच्या दर्शनासाठी आले होते आणि आता तर एका वैयक्तिक कारण देऊन आलेले आहे. त्यामुळे आताची भेट नेमकी ही किती वेळाची होती त्यावरती देखील अवलंबून आहे. आता 3:20 अधिक सोपं जाईल. तुषार, मी विनंती करेन आपण असे सोबत राहा. आता आपल्याबरोबर उदय जाधव सुद्धा जोडले गेलेले आहेत. उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेत. वैयक्तिक भेट सांगितलं जात आहे, पण काय चर्चा होऊ शकते? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं वर्षा निवासस्थानी स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांची जी महत्त्वाची बैठक सुरू आहे या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत, त्याचबरोबर पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे ही भेट जी आहे ती राजकीय त्याचबरोबर काही प्रमाणात व्यावसायिक देखील असल्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. आपण वर्षा निवासस्थानी पाहू शकतो. वर्षा निवासस्थानी एक पोलिसांचा पहारा जो आहे तो नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मात्र याच वर्षा निवासस्थानाच्या गेटमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची आता बैठक जी आहे महत्त्वाची सुरू झालेली आहे. सध्या आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे आणि त्या गटाला नाव जे आहे बाळासाहेबांची शिवसेना यांचे समर्थक काहीसे मानले जात आहेत. त्यामुळे त्यांचा आता स्टँड काय हे पाहावं लागेल. त्याचबरोबर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जी आहे ती घोषित झालेली आहे. तिथे मनसे नेमकं काय भूमिका वठवणार हे देखील पाहावं लागणार आहे. कारण मनसेचे देखील तिथे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका देखील एक महत्त्वाची ठरणार आहे. मात्र ही जी भूमिका सध्याची जी बैठक ठरवली जाते ती आरोग्यविषयक काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आहेत, ते स्वतः पर्यटन मंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होते का हे पाहावं लागणार. त्यामुळे काहीशी व्यावसायिक आणि राजकीय चर्चा जी आहे
ती इथे होत असल्याची माहिती मिळते आहे। याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गणेशोत्सवामध्ये देखील गणेश दर्शनासाठी वर्षा निवासस्थानी आले होते, त्यावेळेला देखील त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदय, यांच्यासोबत जसं प्रदीर्घ तू चर्चा उदय जी आहे ती झाली म्हणालास होती। की आता ही वैयक्तिक भेट आहे आणि व्यावसायिक चर्चा या भेटीमध्ये होऊ शकते, त्याचबरोबर असा एक सूर उमटतोय की अंधेरी पोटनिवडणूक त्याविषयी चर्चा होईल, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका त्याच्याविषयीची चर्चा होऊ शकते, त्याविषयी काय सांगशील मग? अगदी बरोबर आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरणार आहे पुढच्या राजकीय राजकारणामध्ये, कारण आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जी आहे ती सुरू आहे, तिचा प्रचार मोहिमा सुरू आहेत आणि यानंतर येत्या काही महिन्यातच मुंबई महापालिकेची महत्त्वाची निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि ही निवडणूक सोबतच इतर जे महापालिकांचे निवडणूक आहेत त्या देखील होणार, म्हणजे ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, इथे देखील मनसेची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे। तिथे मनसे नेमकं काय करणार, त्यामुळे या संदर्भात देखील काही राजकीय चर्चा जी आहे ती होऊ शकते। सध्या हे एकाच नावेवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। भाजप असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट असेल, त्याचबरोबर मनसे असेल, असे तिघही एकाच विचाराने एकाच नावेवरती आहेत, त्यामुळे पुढची राजकीय रणनीती जी आहे हे तिघही एकत्र ठरवत आहेत का हे आता पाहावं लागेल। त्यांचे विरोधक जे आहेत म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक पक्ष आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडी आहे, त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ही जी मोठ जी नवीन बांधली जात आहे त्याची ही पूर्वतयारी आहे का याबद्दल देखील प्रश्न विचारले जात आहेत। मात्र सध्या काही सांगितलं जात नाही वर्षा निवासस्थानावरनं, एवढंच सांगण्यात आलेलं आहे काही आरोग्यविषयक जे काही महत्त्वाचे विषय त्या संदर्भात चर्चा होणार आहे, त्याचमुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत या बैठकीला उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित आहेत, त्यामुळे निश्चितच राजकीय चर्चेसोबतच काही सामाजिक प्रश्न असेल किंवा इतर व्यावसायिक प्रश्न असेल या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती मिळते आहे। नेमक्या या बैठकीत काय चर्चा होते आणि किती वेळ ही बैठक चालते हे बघणं महत्त्वाचं आहे। तुषार आणि उदय, तुम्ही दोघंही असे सोबत राहा। तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।